स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीच्या निमित्तानं दिंडीतील साधू संतांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं. पाचेगाव खुर्द गावातील सर्व क्षेत्रातील लोक वारीच्या पूर्वी पांडुरंगाचा प्रपंच उभा करतात. या निमित्तानं वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच नाश्ता, चहा, जेवण वारकऱ्यांसाठी दिलं जातं. स्वर्गीय शारदा काकी साळुंखे पाटील या वारकरी संप्रदायात असल्यानं त्यांचा वारसा आम्हालाही मिळालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील वृद्ध महिला वारकरी शांताबाई मगदूम यांच्या हस्ते वैद्यकीय कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. भविष्यात वारी व वारकरी ही परंपरा कायम चालूच राहणार आहे. पांडुरंगाचं दर्शन व सेवा हेच वारकऱ्यांचं वैभव आहे, असा विचार माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पाचेगाव खुर्द येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी डॉक्टर अविनाश खांडेकर यांची, तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीशभाऊ सावंत, पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रायाजी महाराज मठ मठाधिपती हरिभक्त परायण कृष्णाजी कदम महाराज ढालगावकर यांचा दीपक आबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पाचेगाव खुर्द, ग्रामपंचायत पाचेगाव विकास सेवा सोसायटी यांच्या वतीनं मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दीपक आबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पाचेगाव इथं सलग 15 वर्ष आषाढी वारीनिमित्त दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येतात. याचा शुभारंभ मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी करण्यात आला. या प्रसंगी दीपक आबा साळुंखे पाटील बोलत होते. पुढे बोलताना दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले, सर्वांना सामावून घेणारा देव म्हणजे पांडुरंग होय. वारी व वारकऱ्यांची परंपरा अखंडपणे चालू आहे. परमेश्वर भक्तांकडे काहीच मागत नाही, तो फक्त भक्तीचा भुकेला आहे. ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक वर्षी 5 मान्यवरांचे सत्कार ठेवण्यात येतील. या गावातील एकोपा, त्यातून घडणारे सत्कार्य याला विशेष महत्व आहे. यावेळी दीपक आबा साळुंखे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर राज मिसाळ म्हणाले, वारकरी सेवेचं हे 16वं वर्ष आहे, तर वैद्यकीय सेवेचं 14वं. या सर्व सेवेचे प्रसिद्ध देण्याचं काम दैनिक सांगोला नगरी व दैनिक मानदेश नगरीच्या माध्यमातून संपादक सतीशभाऊ सावंत करत आहेत. वारकऱ्यांसाठी मसाज सेवा, आरोग्य तपासणी व उपचार केले जातात. तसेच दिंडीतील वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था केली जाते. यावेळी प्रास्ताविकपर मनोगतात हरिभाऊ भगत सर म्हणाले, दक्षिण महाराष्ट्रातील वारकरी दिंड्या पंढरपूरकडे आषाढी वारीच्या निमित्तानं जात असतात. पाचेगाव हे पुण्यनगरी गाव आहे. आम्ही कोणालाही वर्गणी मागत नसून देणाऱ्यांचे हात असंख्य आहे. अन्नदान, आरोग्यसेवा, वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं आमच्या गावाला मिळते, हेच आमचं भाग्य आहे. यावेळी डॉक्टर शिवाजीराव ढोबळे म्हणाले, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील वारकरी संप्रदायातीलच आहे. स्वर्गीय शारदा काकी साळुंखे पाटील यांचा वारसा पुढे दीपक आबा साळुंखे पाटील चालवतायत. भविष्यात आरोग्य शिबिराची व्याप्ती वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण पोपट खुले, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब बाबर, सरपंच संगीता भोसले, मुरलीधर जवजाळ, आबासाहेब भडंगे, निवृत्ती मिसाळ, गुरुजी अजितराव खराडे, हरिभक्त परायण शांताबाई मगदूम यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गोरखनाथ भोसले, पोपट मिसाळ, शिवाजी पाटील व पाचेगावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, शेतकरी बांधव, युवा वर्ग, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.